Good morning to my dear students. Once again, I welcome you in my lecture. Yesterday, we have seen that the Soapy has failed twice entering the jail. Now we will see his third attempt. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. तर आपण पाहिलं की त्यानं काच फोडलेले आहे. काच फोडून सुद्धा तिथून तो वाचलेला आहे. आता तिथून तो पुढे येतो. पुढे आल्यानंतर त्याच्यासमोर एक रेस्टॉरंट आहे, एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये जातो. इट केटर्ड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. केटर्ड म्हणजे केटरिंग, सर्विंग करणे. आता हे कुणाला त्यांनी सर्व केलेलं आहे तर कॉमन मॅनला आपण म्हणूया. ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस किंवा ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत, इव्हन जास्त खर्च करू शकत नाहीत अशा लोकांच्यासाठी काय केले आहे त्याने. सर म्हणजे गरिबांचं हॉटेल होतं असं आपण म्हणू. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. इट्स सूप अँड नेप्री थिन. क्रॉकरी म्हणजे तिथं असणारं साहित्य, भांडी आपण म्हणूया, प्लेट्स आपण म्हणूया त्याला. ही जी प्लेट्स आहेत त्या प्लेट्ससुद्धा कशा आहेत, प्लेट्स म्हणा किंवा तिथलं वातावरण म्हणा तितकंसं चांगलं नाही आहे. जे वातावरण त्या कॅफेमध्ये होतं त्या कॅफेमधल्या वातावरणाप्रमाणे हे रेस्टॉरंट मात्र कसं आहे, खूप कमी क्वालिटीचं आहे, गरिबांचं आहे, खूप गरीब इथून दिसते. इट्स सूप अँड नेप्री. नेप्री म्हणजे टेबल क्लॉथ. तिथं असणारा टेबल क्लॉथसुद्धा कसा आहे, तो सुद्धा जीर्ण झालेला आहे, खराब झालेला आहे, मळकट झालेला आहे. इन टू दिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ. बिटूक म्हणजे बीटेक, स्वतःला घेऊन जाणे. बीटेक त्याचा पास्ट बिटूक, टेकन, टेक आपण म्हणूया त्याला. आणि सोपीनं काय केलं आहे, स्वतः त्या हॉटेलमध्ये त्या रेस्टॉरंटमध्ये गेलेला आहे. तर त्याला माहिती आहे इथं कोण अडवणार नाही, इथं डेफिनेटली ही विल बी वेलकम्ड अँड ही विल बी सर्व्ड. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफस्टेक, फ्लॅपजॅक्स. बीफस्टेक मटन म्हणू आपण त्याला. फ्लॅपजॅक्स तर एक प्रकारचे पॅनकेक आहेत. त्यानंतर डोनट्स अँड पाय. त्यानं तिथं फूड मागवले आणि खाल्लेलं आहे. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ टोल्ड टोटल स्ट्रेंजर्स. तो काय म्हणतोय, पैसे आणि माझा काही संबंध नाही. आय डोंट हॅव एनी मनी. इवन वी आर टोटली स्ट्रेंजर्स. मनी डझंट नो मी. इवन आय डोंट नो द मनी. पैसा काय असतो हे मला बघूनसुद्धा माहिती नाही आहे. आय हॅव नेव्हर मेट मनी. आय हॅव नेव्हर मेट अ डॉलर. अँड राईट नाव आय हॅव माय एम्प्टी पॉकेट. इवन आय डोंट बॉदर टू बॉरो अ पॉकेट, टू कीप अ पॉकेट. मला पॉकेटसुद्धा बॉरो करणं परवडत नाही, म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप. आणि आता मात्र तू काय कर, स्वतः बिझी हो. मी आता पोटभर जेवलेलो आहे, पण जे मी जेवलो आहे त्याचे पैसे मात्र मी देऊ शकत नाही. पैसे देण्याची परिस्थिती माझी नाही. माझा आणि पैशाचा काहीही संबंध नाही. गो अँड कॉल अ कॉप. तू जा आणि काय कर, पोलिसांना बोलव. सेड सोपी. अँड डोंट कीप अ जंटलमन वेटिंग. मला इथे थांबून घेऊ नको. जंटलमन, एक असभ्य गृहस्थाला काय करू नको, तू इथं थांबवून घेऊ नको. तू काय कर, जा आणि पोलिसांना बोलव. गो अँड कॉल द कॉप. आता वेटर म्हणतो, नो कॉप फॉर यू. तुझ्यासाठी पोलिसाची गरज नाही. देर इज नो नीड टू कॉल अ पोलीस फॉर यू, said the waiter with a voice like a buttercakes and an eye like the cherry in the Manhattan cocktail. Hey कॉन, असं म्हणतो. कॉन, नालायक आहेस तू. राग आलाय त्याला आणि म्हणतो, नो कॉप फॉर यू, said the waiter with a voice like buttercakes and an eye like the cherry in the Manhattan cocktail. त्याचे डोळे रागानं लालबुंद झालेत आणि म्हणतो, हे कॉन,
आलाय कायस तू, उद्धट आहेस, फुकटचं खाणार आहेस तू, असं म्हणतोय. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द callous pavement 2 waiters pitched Soapy. He arose joint by joint as a carpenter's rule opens and dusted his clothes. आता बघा, nearly upon his left ear on the callous pavement, callous very hard pavement, 2 waiters. त्या दोघांनी काय केलेलं आहे, सोपीला उचललेला आहे आणि हॉटेलच्या बाहेर फेकून दिलेला आहे. आणि बाहेर फेकून दिलं बरोबर तो डाव्या कानावरती त्या पेवमेंटवरती फुटपाथवरती जाऊन पडला. पिच्ड सोपी, पिच्ड थ्रिओ, त्याला फेकून दिलं आहे. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट स्वतःची हाडं त्यानं गोळा करत जॉईंट बाय जॉईंट प्रयत्न करत त्यानं काय केलेलं आहे, उभं राहिलेलं आहे. अ कार्पेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हिज क्लोथ्स. त्यानं उभं राहिला आहे, तो कसा बसा प्रयत्न करून तो स्वतः इथं उभं राहिला रस्त्यावरती आणि त्यानं स्वतःचे कपडे इथं झाडलेले आहेत. अरेस्ट seem now but an elusive dream. Elusive, difficult to find, catch or achieve. Illusion काल्पनिक. त्याला काय करायचं आहे, स्वतःला अरेस्ट करून घ्यायचं आहे, स्वतःला अटक करून घ्यायची आहे. ही जस्ट वॉन्ट्स हिमसेल्फ टू अरेस्ट. स्वतःला अटक करून घ्यायचं आहे, पण स्वतःला अटक करून घेणं हे त्याचं स्वप्न जरी असलं, त्यात माझं स्वप्न पूर्ण होणार आहे का नाही हे मात्र याला माहिती नाही आहे. ही डझंट नो वेदर दॅट ड्रीम विल कम ट्रू, वेदर दॅट ड्रीम विल फुलफिल. ते पूर्ण होईल का नाही हे मात्र याला माहिती नाही. द आयलंड सीम्ड व्हेरी फार अवे. हा जो एक त्याच्यासाठी जेल, तुरुंग हा काय आयलंड बनला आहे, तो आयलंड त्याच्यासाठी काय आहे, खूप लांब झालेला आहे. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. आणि त्याची अवस्था बघून, तिथं औषधाचं दुकान आहे, औषधाच्या दुकानाजवळ एक पोलिसमॅन थांबला आहे, एक हवालदार, एक कॉन्स्टेबल तिथं उभं राहिला आहे आणि त्याला हॉटेलच्या बाहेर फेकलेलं पाहतोय आणि त्याच्यावरती हसतोय. काय रे तुझी अवस्था, साधं तुला जेवणाचे पैसे देऊ शकत नाहीस तू, असं म्हणतो आणि त्याला तिथून फेकून त्याच्यावरती हसतोय आणि निघून जातो. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. He was in a state of panic, and when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. आता इथं मात्र बघा, सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट. काहीतरी चाललंय. रेंडर्ड म्हणजे मेड हिम टू इम्यून टू अरेस्ट. त्याच्या मनात एक उत्कट इच्छा आहे स्वतःला अटक करून घेणं. तो खूप प्रयत्न करतोय, खूप वाईट गोष्टी त्यानं केलेल्या आहेत आणि खूप वाईट गोष्टी, नको त्या गोष्टी तो करतोय आणि त्याला स्वतःला अटक करून घ्यायची. हे सगळं चाललंय कशासाठी, टू गेट अ शेल्टर. त्याला निवारा फक्त मिळवायचा आहे. टू ॲक्सेप्ट, टू कॅच अ नियर, टू गेट हिमसेल्फ सेफ बाय द विंटर. थंडीपासून त्याला स्वतःचा बचाव करायचा आहे आणि स्वतःचा बचाव कुठे होऊ शकतो, फक्त जेलमध्ये इथं होऊ शकतो. म्हणून त्याला अटक करून घ्यायची. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. तो घाबरला, इवन त्याला काय करू आणि काय नसतं झालं आहे. अँड वेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लाउंजिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. लाउंजिंग, तिथं पुन्हा त्याला आणखीन एक पोलीस दिसतोय आणि तिथं एक थिएटर आहे. त्या थिएटरच्या बाजूला तो शांत उभं राहिलेला आहे किंवा विश्रांती घेत असेल आपण म्हणूया. ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. तिथं पण जाऊन त्यानं काहीतरी केलेलं आहे, काहीतरी तो करण्याचा प्रयत्न करतोय. उद्धट वागणं, डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजेच उद्धट वागणं आपण म्हणूया. काहीतरी अनहॅपी, व्हेरी अनहॅपी. ऑन द साईडवॉक सोपी बिगॅन टू एल ड्रंकन गेब्रेश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. काय करतोय बघा तो, आता त्यानं दारुड्याचा सोंग केलेला आहे, स्वतः दारू पिलेला आहे असं त्यानं भास करून दाखवतोय. दारू पिल्ल्याचं सोंग त्यानं इथं केलेलं आहे आणि जोरानं ओढायला लागलेला आहे. He danced, howled, raved, otherwise disturbed the skies. नाचतोय, ओरडतोय, किंचाळतोय, नको ते हावभाव करतोय आणि सगळ्या जगाला त्यानं डिस्टर्ब करतोय.
The policeman merely twirled his club, turned his back to Soapy and remarked to a citizen. आता म्हणतो, आता पुन्हा एकदा पोलिसाचं सगळं लक्ष सोपीचं काय चाललंय, सोपी काय करतोय, तो दारू पिलाय आणि दारू पिऊन तो दंगा करतोय आणि म्हणून आता तो इतर लोकांना काय म्हणतोय बघा. दिस वन ऑफ दॅम ए लॅच celebration the goose egg they give to the Hartford College, noisy but no harm, we have instructions to let them be. काय म्हणते बघा, काय म्हटलेलं आहे. This one of them large celebration the goose eggs they gave to the Hartford College, noisy but no harm. तुम्ही काय काळजी करू नका. हा काय करतोय, त्याला खूप आनंद झालाय आणि आनंद तो इथं व्यक्त करतोय आणि आनंद इथं व्यक्त करतोय, त्यामुळं यू डोंट वरी अबाउट दॅट. कदाचित त्याला डिग्री मिळाली असेल, पास झाला असेल, असं म्हणूया. गूज एग्स शामरुग, त्याला आपण शामरुगाचे दिलेलं आहे, त्यामुळं तो यू डोंट वरी अबाउट, डोंट मॅटर, नॉइझी बट नो हार्म. खूप दंगा करतोय तो, करू देत, पण तुम्हाला काही त्रास पोचणार नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट दॅम बी. आम्हाला असं सांगितलेलं आहे की यांना अटक करू नका, यांना काही त्रास देऊ नका, तुम्ही ते काय करतात ते करू देत, असंच इथं सांगितलेलं आहे. सो वन्स अगेन यू डोंट वरी अबाउट दिस मॅन. तुम्ही याची काळजी करू नका म्हणतो, तुम्ही काय करा, तुमचं काम करा, असं म्हटलेलं आहे. पुन्हा इथं सोपीला जाणवतं आतासुद्धा काय होणार नाही, मला अटक होणार नाही. इथंसुद्धा त्याचा पुन्हा इथं हिरमूस झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून पुन्हा एकदा बघा, सोपी बिकेम व्हेरी नर्वस. ही डेस्परेटली वॉन्ट्स टू गो टू द जेल. त्याला जेलमध्ये जायचं आहे, जेलमध्ये थांबायचं आहे, पण जेलमध्ये याला कोणी घेणार नाहीत, घ्यायला तयार नाही. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबतोय. राहिलेला भाग आपण उद्या पुन्हा पाहूया. ठीक आहे, थँक्यू.